नमस्कार मंडळी, आज आपण इथे पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। ही चटणी खूप छान लागते। वडापाव, समोसा पाव प्लस भजी बरोबर ही खूप छान चटपटीत लागते। पुदिन्याची चटणी करण्यासाठी इथे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे, 5-6 फुटाणे घेतलेला आहे। हे फुटाणे या फुटाण्याची मी साल काढून घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठही घेतलं आहे। आता ही चटणी आपल्याला खटासपणा येण्यासाठी आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून लिंबामुळे आपली चटणी ही आंबट वगैरे अशी टेस्टी होते, खूप छान लागते लिंबामुळे। आणि लिंबू पिळताना लक्षात ठेवायचं त्यामधल्या बिया अजिबात टाकायच्या नाही। आता त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करून ही मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे। खूप छान प्रकारे बघा ग्राइंड झालेली आहे आणि आपल्याला टेक्स्चर ही खूप छान आलेला आहे आणि बघा किती छान दिसत आहे चटणी ही। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ